सर तुमचं काय मत आहे? या वयात सुद्धा तुम्हाला कुठेतरी आंदोलन हे करावं लागतंय आणि तरुण पिढी आहे, या तरुण पिढीसाठी खास करून तर तुम्ही काय बोलाल? मुळात आरक्षण उपवर्गीकरण ही जी प्रक्रिया आहे, जे आता सुशिक्षित लोक आहेत आणि नोकरीसाठी जे इच्छुक आहेत अशा लोकांच्यासाठी ही प्रक्रिया आहे. या आंदोलनामध्ये मुख्यतः जे तरुण ग्रॅज्युएट मुलं आहेत त्या लोकांनी सहभाग घेऊन हे आंदोलन यशस्वी करण्याची आवश्यकता आहे. परंतु असं होताना दिसत नाही. यापूर्वीपासून आम्ही आता 5 वर्षापासून सतत हे प्रयत्न करत आहोत. आमच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी 25 वर्ष प्रयत्न केले. अनेक लोकांनी त्यांच्या जिल्ह्यात स्थानिक पातळीवर अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. परंतु मातंग समाजाला अद्यापपर्यंत या गोष्टीचं जाणीवच झालेली नाही आहे की आरक्षण त्यांच्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे त्यांना कळलेलं नाही. आम्ही महाराष्ट्रभर फिरून अनेक वेळा जाऊन भेटी देऊन जागृती करण्याचा प्रयत्न केला, परंतु समाजाला कळल्याचं दिसत नाही. असं जर राहिलं असतं तर फार मोठ्या प्रमाणामध्ये या धरणे आंदोलनाला प्रतिसाद मिळाला असता. त्यापूर्वी आपण अगोदर जे 20 जुलैला जो कार्यक्रम घेतला त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला असता. आता आपण या ठिकाणी अनेक दिवसापासून आझाद मैदान येथे आहोत. ज्या ज्या लोकांचे प्रश्न आहेत ते तरुण संबंधित लोक फार मोठ्या प्रमाणात त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसतात. असं आपल्याकडे का दिसत नाही? हा प्रश्न या तरुणांनी स्वतःलाच विचारला पाहिजे. आम्ही जे पालक लोक आहोत, फक्त आम्ही येऊन तो प्रश्न सुटणारा नाही आहे. आज सरकार जे आदेश काढण्यासाठी जी चालढकल करत आहे त्याचं कारण हेच आहे. सुप्रीम कोर्टानं क्लिअर कट इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या असताना त्यांना एवढा टाइमपास करण्याची गरज नाही आहे. सरकारने जी समिती नेमत असताना सांगितले की 3 महिन्यामध्ये अहवाल येईल आणि मी ताबडतोब आरक्षणाचे उपवर्गीकरण करू, पण असं काही झालेलं नाही आहे. सरकारने त्यानंतर 2 वेळा, त्याच्यानंतर 2 वेळा म्हणजे एकूण 3 वेळा 1.5 वर्षाचं त्यांना एक्सटेन्शन दिलेलं आहे. उद्या 13 तारीख आहे, उद्या 13 तारखेला त्यांचं मुदत संपते. आजपर्यंत देखील कुठलाही अहवाल त्यांनी सादर केलेला नाही ना शासनाने स्वीकारलेला नाही. त्याच्यामुळं वेळेमध्ये यावेळेस देखील उपवर्गीकरण लागू होईल याची शाश्वता नाही आहे. याची कारणं काय आहेत? याची कारणं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे इलेक्शनच्या अगोदरचे गुळ लावलं आपल्या कोपराला की तुम्ही हे झालं की इलेक्शन झालं की आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही आम्हाला सहकार्य करा. मातंग समाज कधी नाही ते महाराष्ट्रभर फिरून स्वतःच्या पैशानं फिरून महायुती सरकारला त्यांनी मदत केलेली आहे. सरकारने ठीक आहे इलेक्शनच्या काळामध्ये त्यांच्या राजकीय अडचणी असू शकतात, आपण ते समजू शकतो, परंतु निवडणूक झाल्यानंतर ताबडतोब लागू करणं अपेक्षित होतं. परंतु अशा प्रकारचं काय झालेलं नाही आहे. म्हणून आम्हाला हे धरणं आंदोलन करायची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की सरकार जे आहे बऱ्या बोलानं ह्या गोष्टी करण्याची शक्यता कमी आहे. म्हणून पालकांनी तर लक्ष घातलंच पाहिजे. पालकाव्यतिरिक्त मुलं, ज्या मुलांनी आता नोकरीसाठी अर्ज केलेले आहेत, RT-कडे 25,000 मुलांनी नोकरीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. ते 25,000 मुलं जरी नोकरीच्या मागणीसाठी या ठिकाणी आझाद मैदानावर आले तर सरकार तुमच्या कार्यक्रमात येऊन त्याची घोषणा करेल आणि तुम्हाला उपवर्गीकरण ताबडतोब देईल. पण असं होताना दिसत नाही. लोकांना वाटतं ते करतील. अरे करतील म्हणजे काय? सरकार डोकी मोजतं. तुम्ही किती हुशार आहेत, किती ताकदवान आहेत ह्या गोष्टी मोजत नाही. तुम्ही किती लोक इथं येत आहे, किती लोकांचा तुम्हाला प्रतिसाद आहे, पाठिंबा आहे हे सरकार पाहतं. हे दाखवण्यासाठी आपल्याला सगळ्या समाजाला आपली गट तट सोडून कोण मोठा कोण छोटा ह्या भावना सोडून देऊन निव्वळ उपवर्गीकरण हे आपलं हक्काचं आहे आणि ते घेण्यासाठी कुठल्याही टोकापर्यंत पोहोचण्याची इच्छाशक्ती आमच्यामध्ये हवी. ती ज्या दिवशी येईल त्या दिवशी निश्चितपणे समाजाचा विजय झालेला असेल. उपवर्गीकरण मिळेलच हे तर सरकारच्या बापाला द्यावे लागेल, कारण सुप्रीम कोर्टाने उपवर्गीकरण देण्याचा अधिकार त्यांना दिलेला आहे. ते जर दिले नाही तर याचा अर्थ असा होतो की सरकारला जी म्हणजे सामाजिक न्यायाची जी बूज राखतं जे म्हणतात महाराष्ट्राचं सरकार हे सामाजिक न्याय जोपासणारं सरकार आहे, या सरकारची प्रतिमा बदनाम होऊन जाईल. सरकारला करावंच लागणार आहे, परंतु त्यासाठी आपला थोडासा रेटा वाढवण्याची आवश्यकता आहे. आपण एकत्र येऊन आणखी हे आंदोलन मोठं करण्याची आवश्यकता आहे. आणि या निमित्ताने आपण जर एकत्र येऊ शकलो आणि ही जी मोठ बांधली जाईल, एकत्र आपण जो आलो तर ही ताकद आपली कायम तशी टिकून राहील. आणि यानंतर भविष्यामध्ये कोणी आपल्या जातींना, आपल्या व्यक्तींना, आपल्या बहिणींना, आपल्या आयांना कोण त्रास देणार नाही. आणि जे अत्याचार होतात खेडेगावामध्ये वगैरे अशा प्रकारचे पण होणार नाही, कारण त्यांना कळून चुकलेलं असेल
की हा समाज आता एकत्र आलेला आहे आणि या समाजाला डिवचलं तर ते आपल्याला सोडणार नाहीत. ही भावना ज्या दिवशी होईल निश्चितपणे तो आपल्यासाठी विजयाचा दिवस असेल.